आजकाल प्रत्येक पालकांचा असा प्रश्न असतो की कोर्स तर केलाय पण प्लेसमेंट कुठे आहे, तर नक्की कुठे चुकतं. तुम्हाला करेक्ट ठिकाणी करेक्ट गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल त्यासाठी करेक्ट गायडन्स महत्त्वाचं आहे. की जर तुम्ही इंटरव्ह्यूचा फीडबॅक जर नाही घेतला की कशामुळे मी रिजेक्ट होतोय किंवा मला सिलेक्ट होण्यासाठी मला काही इम्प्रूव्हमेंट करायला लागेल तर तुम्ही खूप बेटर वेनी पुढे जाल. तर हाय पॅकेज मिळवण्यासाठी नक्की कुठल्या स्किलवर फोकस केलं पाहिजे. कारण की एज्युकेशन आणि स्किलच्या पुढेही जाऊन नीड महत्त्वाची की तुम्हाला का जॉब करायचा. फक्त इंजिनिअरिंग झालेली मुलंच आय टी क्षेत्रात येतात का बाकीच्या फील्डची किंवा बाकीच्या स्ट्रीमची सुद्धा मुलं येऊ शकतात आय टी. 60% लोक नॉन टेक्निकल आहेत. अच्छा. का? कारण आय टीचं लॉजिकच असं आहे की जर तुम्हाला स्किल्स आहे तुमच्याकडे नॉलेज आहे तर तुम्ही आमचं काम करा. मागच्या वर्षी वेगळा ट्रेंड होता आय टीचा, आता यावर्षी काय ट्रेंड आहे आपला? सो मला असं म्हणायचं की जर आत्ताच्या ट्रेंडला घेऊन जायचं असेल तर डेव्हलपमेंट डेटा सायन्स या गोष्टी शिकल्या पाहिजेत. की जर तुम्हाला AI शिकायचं असेल तर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट आले पाहिजे, त्यावरती छोटेसे प्रोजेक्ट तुम्ही बनवले पाहिजे, मगच तुम्हाला AI कळेल. म्हणजे मुलांना तुम्ही जॉब रेकमेंडेशन देता, करिअर गायडन्स किंवा या सगळ्या गोष्टी चालू असतात, सर्व्हिस देतात. तर जर एका वर्षात जर नाही मुलांना प्लेसमेंट मिळाली तर तुम्ही अनेकदा असं ऐकलं असेल की डिग्री हातात असूनही जॉब्स नाही आहेत किंवा आय टीमध्ये आता काही स्कोप राहिला नाही आहे. खरंच असं आहे का? का आपण एका वेगळ्या आणि चुकीच्या डायरेक्शनला जातो? नमस्कार, पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि हेच जॉबचं कोडं सोडवण्यासाठी आज आपल्या चॅनलवर खास गेस्ट आल्यात. त्या म्हणजे गेल्या 12 वर्षांपासून फक्त कोडिंगच शिकवत नाहीत तर मुलांचं भविष्य घडवतात. पुणेरी पॅटर्नच्या सारिका भुतारे मॅडम. नमस्कार मॅडम, वेलकम टू द पियू द स्टोरी टेलर. आपला मागचा एपिसोड पण इतका छान गेला आणि सर्वांच्या कमेंट्ससुद्धा एवढ्या छान येत आहेत. सो तो सुद्धा तुम्ही आवर्जून बघा आणि नक्कीच त्याच्यामधून आय टी क्षेत्र किंवा त्याच्याबद्दलची सर्व माहिती, त्याच्या मागचे कोर्सेस काय आहेत त्याबद्दलची सर्व माहिती आपल्याला मिळेल. तर आजचा विषयसुद्धा खूप खास आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रश्नावरती फोकस करण्याच्या आधी मी ऑडियन्सला लक्ष करून देईल की प्रियंका पंडित मॅडम आणि टीम यांचे खूप एफर्ट्स चालू आहेत सध्या. खूप चांगल्या गेस्टला इन्व्हाइट करून त्यांच्या थ्रू खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन दिली जाते. त्यामुळं तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकनवरती तुम्ही नक्की दाबा, कारण की पुढचे जे काही व्हिडिओज आहेत ते तुम्हाला बघायला भेटणार आहेत. आणि हा पॉडकास्ट एवढा व्हॅल्युएबल आणि इतका महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला मॅडमचं काम आवडत असेल किंवा जर आवडलं असेल तर तुम्ही नक्की शेअर करा. थँक्यू सो मच मॅडम. या वेलकम. तर आजच्या एपिसोडला सुरुवात करूया आपण. तर आजच्या मार्केटमध्ये कशाला जास्त स्कोप आहे? बरोबर, खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला. कारण की आय टी म्हटलं की मला सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचं, हे एकच व्याख्या लोकांच्या मनामध्ये राहिलेली की मला सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचं आहे किंवा मला डेव्हलपर बनायचं आहे. याच्या पुढचे जे हायरार्कीज आहेत किंवा याच्या पुढच्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत ह्या कुणालाच माहीत नाही. तर आजचं जे आपलं बोलणं असणार आहे तर ते याबद्दलच आहे मॅडम. की आय टीमध्ये खूप हायरार्की आहेत, एंट्री लेवल पोझिशन्स आहेत. तर मला असं वाटतं की आत्ता सध्या ट्रेंडिंगला जर आपण बघितली एखादी गोष्ट तर ती डेटा सायन्सच आहे. कारण एकेकाळी मार्केट इन्फॉर्मेशन ड्रिव्हन होतं, ज्याच्यामुळे आपलं गुगल फेमस झालं की गुगलवरती फार इन्फॉर्मेशन म्हणून आपण तिथं जायचो. बरोबर. आत्ता लेटेस्टमध्ये इन्फॉर्मेशनला व्हॅल्यू नाही राहिलेली, आता राहिली डेटाला. ज्या कंपनीकडे जास्त डेटा ती कंपनी तेवढीच रिच. मग या डेटासाठी डेटा सायंटिस्ट, डेटा अनालिस्ट अशा ज्या काही पोझिशन मार्केटमध्ये आल्या ह्याला खूप जास्त ट्रेंड आत्ता सध्या आलेला आहे. सोबतच आपण जे डेव्हलपमेंट म्हणतो, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये वेबसाईट असतील, ॲप्लिकेशन्स असतील, तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटला देखील खूप चांगले पॅकेजेस आहेत. जसं आपण म्हणतो ना की हॉटेलचा कुक, ज्याची रिप्लेसमेंट कधीही नाही होऊ शकत, ते तसंच आहे. आय टीचं बॅकएंड म्हणजे डेव्हलपमेंट. तर डेव्हलपमेंटमध्ये जावा फुलस्टॅक असेल, .NET असेल किंवा पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज असेल, तर या सगळ्या गोष्टींनाही खूप जास्त व्हॅल्यू आहे. आपण म्हणतो की AI आलं म्हणजे मग माझं काम जाणार, असं नाहीये. AI ज्याला येतं त्यामुळं आपलं काम जाणार, तो आणखीन पुढे जाईल. एक्झॅक्टली. म्हणजे ज्याला त्या गोष्टी अपग्रेड करून पुढे जाता येतात त्याला अजून काम भेटणार आहे. सो त्यामुळं तुम्हाला ऑलरेडी डेव्हलपमेंट येते, तुम्हाला ऑलरेडी डेटा सायन्स येते, टॉप ऑन दॅट तुम्हाला AIची टूल्स पण यायला पाहिजे जेणेकरून तुम्ही जास्त स्मार्टली काम करणार. नक्कीच. आणि जसं दरवर्षी एक ट्रेंड बदलत असतो, मागच्या वर्षी वेगळा ट्रेंड होता आय टीचा, आता यावर्षी काय ट्रेंड आहे आपला? यावर्षी आता AI शिकण्याचा ट्रेंड आहे. की AI ऑलरेडी आलंय. वी आर सराउंडेड विथ द AI ओनली. की आपण आता नॅव्हिगेशनसाठी मॅप वापरतो किंवा आपण खूप सगळ्या गोष्टींसाठी ChatGPT वापरतो, ते ऑलरेडी आलंय.
इथून पुढचा ट्रेंड हा आहे की मला अजून बेटरली AI टूल वापरायचे. त्यासाठी मला कोडिंगसाठी कुठला AI हेल्प करणार आहे मला ते शिकायचं आहे. किंवा जर आज मी डेटा अनालिटिक्स करताना पॉवर BI हे टूल वापरतोय, तर ते अजून इफेक्टिव्हली करायचं कसं असेल तर वापरता? मला पॉवर BI साठीचा कुठला AI मला हेल्प करेल, किंवा कॉन्टेंट क्रिएशनसाठी मी अजून किती बेस्ट वेनी AI वापरेल. तर या सगळ्या गोष्टींसाठी मला तो AI आला पाहिजे. ओके. पण त्यासाठी बेसिक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग सुद्धा तेवढं स्ट्रॉंग पाहिजे. तेव्हा कुठे आपण AI, नाही तर डायरेक्टली जर AI शिकायला गेलो तर ते कॉपी पेस्ट झालं. जसं की कॅल्क्युलेटर आहे, बरोबर. आपण लहान मुलाला डायरेक्ट कॅल्क्युलेटर नाही देत. आपण काय म्हणतो की तू पाढेपाठ कर, आणि मग त्याला कॅल्क्युलेटर भविष्यात नंतर देतो आपण. देतो. हो. तसंच आहे की जर तुम्हाला AI शिकायचं असेल तर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट आले पाहिजे, Correct. त्यावरती छोटेसे प्रोजेक्ट तुम्ही बनवले पाहिजे, मगच तुम्हाला AI कळेल. आणि की त्यातही असं. असं आहे ना की स्वतःचे इनपुट देणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे AIचं जरी तुम्ही कॉपी केलं तरी ते कुठेतरी ते पकडलं जातं किंवा ते बरोबर. हे होतं. तर इथे सुद्धा तुमचे इनपुट देणं खूप गरजेचं आहे प्रत्येक गोष्टी. बरोबर, कारण AI ला सुद्धा लिमिटेशन्स आहेत लिमिटेशन्स आहे. की एखादा कस्टमाइज प्रॉब्लेम आहे किंवा क्लायंटची रिक्वायरमेंट आहे, ते तुम्ही लगेच AI ला घेऊन नाही देऊ शकत. मग बरोबर. तर ते क्लायंटने तिथून पण हो. केलं असतं. अगदी. तुम्हाला हायरच याच्यासाठी केलंय की Correct. तुम्ही तुमची बुद्धिमत्ता हो, वापरावी, नक्कीच. त्यामधून तुमची क्रिएटिव्हिटी वापरावी, आणि तुम्ही असं काहीतरी जनरेट करावं जेणेकरून क्लायंटला त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲड होईल. बरोबर. सो या सगळ्या गोष्टी आधी आणि नंतर AI येतो. सो मला असं म्हणायचं की जर आत्ताच्या ट्रेंडला घेऊन जायचं असेल तर डेव्हलपमेंट, डेटा सायन्स या गोष्टी सगळ्या शिकल्या गोष्टी. पाहिजेत असं. बरोबर. तर आता कसं 10वी-12वीच्या परीक्षा पण झाल्यात, रिझल्ट लागायला लागले 10वीचे. तर 10वी-12वी झाल्यानंतर मुलांनी IT क्षेत्रात जाण्यासाठी कुठले कोर्स केले पाहिजेत? मला असं वाटतं की त्यांनी बेसिक लँग्वेजेस शिकल्या पाहिजेत. बरं. कारण आजकाल कसं आहे, लहान लहान मुलांना पण कोडिंग यायला लागले, पायथॉन सारख्या लँग्वेजेस त्यांना हो, यायला हो. लागलेत. हे का? कारण की पुढे जाऊन त्यांना प्रॉब्लेम नको, बरोबर. काहीतरी माहिती पाहिजे. जसं माझी मुलगी आता फर्स्ट स्टँडर्डला आहे, तिला ICT हा सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये त्यांना कीबोर्ड शॉर्टकट कीज, ओके. मेमरी, हे सर्व माहिती आहे. बरोबर. डेटा अनालिसिस सुद्धा आहे हो. की त्यांना एक सेट ऑफ डेटा दिलेला आहे, अच्छा. आणि त्याच्यामध्ये त्यांना अनालाइज करायचं की या टाईपचा किती डेटा आहे, त्या टाईपचा किती डेटा आहे. ह्या गोष्टी लहान मुलांना आहेत. बरोबर. सो मला असं वाटतं की ॲटलीस्ट दे शुड नो की कोडिंग कसं करायचं, म्हणजे कसं. बेसिक लँग्वेज तरी शिकलं पाहिजे, म्हणजे माहिती पाहिजे की हे असं असतं. अचानक डिग्रीनंतर आपण ते प्रिपरेशन करायला जातो, मग आपल्याला कळतं की अरे ह्याच्यामध्ये आपल्याला काही इंटरेस्ट नाही, हे हो. आपल्याला काही कळत नाही, कारण अननोन गोष्ट सुरुवातीला नाहीच कळणार. नक्कीच. पण जर आता जर उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत आणि जर आपल्याला फ्रुटफुल काही करायचंय, तर लहान लहान मुलं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं कोडिंग करू शकतात, कारण ते चिखलाच्या मूर्तीसारखे आहेत. अगदी. जसे तुम्ही त्याला जसं घडवाल शेती. तसं तो घडणार आहे, खरंय. पण त्यासाठी तुम्ही त्या गोष्टी द्या तर पहिलं. हो. सो मला असं वाटतं की 1-2-3 महिन्याचे बेसिक क्रॅश कोर्सेस ते करू शकतात, जेणेकरून त्यांना माहिती पडेल ओके. की असंही काही आहे. नाहीतर कम्प्युटरमध्ये गेम खेळण्यासाठीच कम्प्युटर आहे एवढंच माहिती एवढंच माहिती असतं. असतं. तर कुठले नक्की कोर्स केले पाहिजे? यामध्ये मला असं वाटतं की पायथॉन सारखी बेसिक लँग्वेज शिकलं पाहिजे, किंवा जावासारखी तरी शिकलंच पाहिजे, कारण लँग्वेज ही बिल्ड करायला हेल्प करते. कुठले ॲप्लिकेशन, कॅल्क्युलेटर असेल, छोटंसं इनपुट आउटपुट किंवा फाईल अपलोडिंगचं एखादं प्रोजेक्ट असेल, तर ह्या गोष्टी ते बनवायला आपल्याला क्रिएटिव्हिटी करायला ॲड, म्हणजे हे होते, व्हॅल्यू ॲड होते. म्हणजे जसं की आपल्याला लँग्वेज ऑलरेडी येते, तर मुलांच्या डोक्यामध्ये नवीन नवीन गोष्टी येतात की आपण आता हे करू, ते करू, मग त्या बेसिस ऑन ते भरपूर काही बनवू शकतात. त्यांचं इमॅजिनेशन पण खूप स्ट्रॉंग वाढू असतं त्या शकतं. वयात. एक्झॅक्टली. मग त्यासाठी त्यांनी त्या बेसिक गोष्टी जर शिकल्या की नक्कीच चला ही खूप माहिती, फायदा होईल. कारण की डायरेक्टली फ्रेमवर्कवरती इंडस्ट्रीत हो, काम असतं, तर अगदी. ते त्यांना लगेचच समजणार हो, नाही. हो, हो. पण बेसिक तर ते करू शकतात ना, नक्कीच, कारण की नक्कीच. बाकीचे कराटे क्लासेस असतील हम्म. किंवा पेंटिंगचे क्लासेस, हे तर हो. पॅरेंट नेहमीच लावतात. हो. पण कोडिंगच्या क्लासेसनी व्हॅल्यू ॲड होईल, नक्कीच नक्कीच. कारण मुलांना माहिती पडेल की चला कम्प्युटर गेम व्यतिरिक्त सुद्धा कोडिंगला उपयोगाला येतं बरोबर. असं. सो पेरेंट्सनी नक्की या गोष्टीचा विचार करावा. खरंच ज्यांना मुलांना फ्युचरमध्ये IT मध्ये जर टाकायचं असेल तर हे असे छोटे छोटे क्रॅश कोर्स सुद्धा अवेलेबल आहेत. सो नक्की तुम्ही त्याचा विचार करा. आजकाल प्रत्येक पालकांचा असा प्रश्न असतो की कोर्स तर केला आहे पण प्लेसमेंट कुठे आहे, तर नक्की कुठे चुकतं? खरं तर ऑनलाईनमध्ये जे मुलं क्लास करतात ना, तर त्यांचा मेन प्रॉब्लेम हा होतो की कोर्स तर होतो, पण प्लेसमेंटसाठी समोरून टीमच नाही. अच्छा. कारण की जनरली असं ॲझ्युम केलं जातं की नॉलेज असेल तर जॉब कोणी पण देईल, हां. पण असं नाही आहे ना. ॲज अ फ्रेशर जर तुमच्याकडे जॉब नाही आहे, तर म्हणूनच तुम्ही क्लासेस करताय, बरोबर आहे. तर तुम्ही हे बघितलं पाहिजे की मला प्लेसमेंट देण्यासाठी कोण लोक समोरून आहेत, किंवा जर प्लेसमेंट मिळत असताना मला जर नाही इंटरव्ह्यू क्रॅक झाला तर मला कोण हेल्प करेल, बरोबर. मग ते ग्राउंडवरती काम करणारे लोक पाहिजे. तर हा पहिला प्रॉब्लेम आहे. आता आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचं कसं झालं की ते जनरली हैदराबाद, दिल्ली
या ठिकाणी जाऊन क्लासेस करतात, हो. बँगलोर. हो. मग तिथं ते जाऊ शकत नाही ना प्रॅक्टिकली. आज एखादा कोल्हापूरचा विद्यार्थी आहे किंवा पालक आहेत, तर तिथं जाऊन बोलू शकत करू नाही का? शकत. खरंय. सो कालांतराने यांचे नंबर मग ब्लॉक होतात. सो मला असं म्हणायचं की गो फॉर लोकल. की जर पुण्यासारख्या ठिकाणी जर अशा गोष्टी आहेत की बाबा नक्कीच. प्रॉपर ट्रेनिंग आहे, प्लेसमेंट आहे, प्लेसमेंट देणारी टीम आहे, इंटरव्ह्यू प्रिपरेशन घेणारे समोरून लोक आहेत, बरोबर. आपल्याला आपल्या भाषेत सांगणार आहेत, अगदी. तर प्रिफरन्स थोडासा चेंज केला पाहिजे. ओके. कारण कसं आहे की असं नाही की बाबा प्लेसमेंट मिळाली नाही, हम्म. महत्त्वाची गोष्ट होते की बाकीच्या मुलांना जॉब मिळाले, मग तुम्हाला का नाही मिळाला? नाही, काहीतरी- कुठेतरी चुकतंय. काहीतरी मिसिंग आहे, खरंय, कुठेतरी खरंय. मिसिंग आहे. एकतर आपल्यामधली इच्छा कमी आहे किंवा आपल्याला समोरून मागता येत नाही. बरोबर. या 2 गोष्टी आहेत. आता मला असं वाटतं की ऑनलाईनमध्ये जास्त प्रिफरन्स नाही दिला पाहिजे, समोर जाऊन बघितलं पाहिजे आणि कधी कुठे एनरोलमेंट करण्याआधी त्या टीमला जाऊन भेटलं पाहिजे. बरोबर. खरंच ऑफिस एक्झिस्ट करतं का, प्लेसमेंट टीम आहे का, रिझल्ट कसे आहेत. कारण की आजकाल कसं झालं ना, ऑन कॉल बरेच लोक हो. बाय करतात आजकाल. आपल्याला कसं सवय झाली ना इझी, लाईक मिशो, ॲमेझॉनवरून बाय करायची. हो, तर आपल्याला तसंच. क्विकली कळतं की आपल्या करिअरमध्ये आपल्याला 43,000मध्ये हे मिळते, आपण लगेच बाय करतो. सो अशी घाई नाही केली पाहिजे, थोडासा रिसर्च केला पाहिजे बरोबर. मार्केटमध्ये की आपल्यासाठी बेस्ट काय, आपला मेंटर कोण असेल, आपल्याला गाईड कोण करतंय. कारण की किती नाही म्हटलं तरी फर्स्ट जॉब इज नॉट द लास्ट जॉब, नक्कीच. इट्स अ जर्नी. मग यामध्ये किती पण अपडाऊन्स आले तरी आपल्याला समोरून हेल्प करणारी टीम पाहिजे. नक्कीच. कारण आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या पॅरेंटला नाही माहिती की IT मध्ये रियालिटी काय आहे. खरंय, खरंय. आपण ते सांगू पण नाही शकत की बाबा ॲप्टिट्यूडमध्ये माझा हा प्रॉब्लेम आहे. ह्या सगळ्या गोष्टी समोरच्या टीमला बेटर वेनी कळतात. नक्कीच. जसं की माझ्या टीममध्ये ज्यावेळेस मला हे माहिती आहे की समोरच्या मुलाचं प्रोनाऊन्सिएशनचा प्रॉब्लेम आहे, तर मी त्याला डे 1 पासून त्याला गाईड करते सेपरेटली की अरे तुला हे प्रोनाऊन्सिएशन करता येत नाही, बरोबर. तर तू हे एक शब्द 50 वेळा रिपीट कर. करेक्ट, करेक्ट. मग हे तुम्हाला कोणीतरी सांगणारं पाहिजे. नक्कीच. जर आज तुम्हाला तुमचा मिरर दाखवणारी जर व्यक्ती नसेल तर तुम्हाला कसं करणार की नाहीतर तुम्हाला आजकाल इतकं सगळे करायचंय? गुडी 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 की डे 1 पासून तेच मी तू म्हटलं. जाशील पुढे, तू हे करशील, हां. असं नाही की पण जे काही कमी आहे त्याच्यातलं ते दाखवणं शिक्षकाचं एक काम असतं. हां, मग ते जास्त मेन आहे नक्कीच, की मी नक्कीच. सरळ सांगते की हे असं असं आहे, आपल्याला ह्या फॅक्टरवरती वर्क करायचंय. Correct. आणि कधी कधी असं पण होतं की पॅरेंट ज्यावेळेस मला भेटायला येतात तर त्यावेळेस ते माझ्याशी 15-20 मिनटं बोलतात Okay. आणि मला म्हणतात की आत्ता मला सांगा की माझा मुलगा कुठं चुकतोय. सो मग मी त्यांना हेच म्हणते की जे तुमच्या मुलाने 10 इंटरव्ह्यू दिलेत, तर त्या 10 इंटरव्ह्यूजमध्ये तो कुठून रिजेक्ट झालाय, तर याचं रिझन फक्त तो नाही ठरू शकत, याचं रिझन कंपनी सांगेल. पण तुम्ही विचारलं तर ना, बरोबर. की जर तुम्ही इंटरव्ह्यूचा फीडबॅक जर नाही घेतला की हां. कशामुळे मी रिजेक्ट होतोय हां. किंवा मला सिलेक्ट होण्यासाठी मला काय इम्प्रूव्हमेंट करायला लागेल, तर बरोबर. तुम्ही खूप बेटर वेनी पुढे जाल. पण हे गट्सच जर तुमच्यामध्ये नसतील तर तुम्ही कसं काय इम्प्रूव्ह करणार? तुम्ही 10 नाही पुढे 15 इंटरव्ह्यूमध्ये पुन्हा पुन्हा फेल होत राहणार, तुमचा वेळ जाईल. बरोबर. सो त्यामुळे जर तुम्हाला करेक्ट ठिकाणी करेक्ट गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यासाठी करेक्ट गायडन्स महत्त्वाचं आहे की बरोबर. तुमचं काउन्सिलर कोण आहे, तुम्हाला समोरून सांगणारी टीम किती एक्सपिरियन्स्ड आहे, या गोष्टी. कारण याच्यामुळे वेळ सेव्ह होतो. नक्कीच, नक्कीच. कारण की मी अशी खूप मुलं बघते वेळ की सेव्ह ज्यांचं- होतो, पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात, हो, सगळ्याच गोष्टी मॅटर करतात. सगळ्या गोष्टी मॅटर करतात. तर त्यामध्ये तुम्हाला हेल्पिंग हँड पाहिजे, नक्कीच. कोणीतरी मोटिवेट करणारं पाहिजे हो. की नाही बाबा तुझं होईल. खरंय. कारण आपण होणार नाही हे रोजच ऐकत असतो, हो, हो. पण ज्या ठिकाणावरून आपलं काहीतरी काम Positive. होईल हे पॉझिटिव्ह वाईब्स देणारी कोणतरी टीम पाहिजे सोबत, नक्कीच. त्याने ते करून पण घेतलं हो, पाहिजे. हो, हो. हे मॅटर करतं. सो पुणेरी पॅटर्नच्या आणखीन ब्रांचेस सुद्धा ओपन झाल्या आहेत आणि होत आहेत, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच मॅडम, कारण की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जर चांगलं क्वालिटी एज्युकेशन हो. हवं असेल तर त्यांना त्या गोष्टी जवळ पाहिजेत. कारण की प्रत्येक विद्यार्थ्याला इथं येणं पॉसिबल नाही. अगदी. पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये खरंय, खरंय. त्यांचं स्वप्न जरूर आहे पण पॉसिबल नाही. हम्म. सो त्यासाठी क्लासरूममध्ये आपण बारामती या लोकेशनमध्ये सुरू केलेलं आहे बरं. ब्रांच. वा. तर बारामतीकरांनो मी तुम्हाला तेच सांगेल की तुम्ही ब्रांचला नक्की भेट द्या किंवा तिथे जाऊन तुम्ही क्लासरूममध्ये आनंद घेऊ शकता IT क्लासेसचा आणि चांगलं करिअरसुद्धा सेट करू शकता. नक्कीच, नक्कीच. प्लेसमेंट अशुरन्स मात्र हेड ऑफिसमधूनच मिळणार आहे आणि लवकरच आमची शाखा कोल्हापूरला पण येत आहे. अरे वा, क्या बात. येस, कारण की कोल्हापूरमध्ये सुद्धा खूप चांगलं नाही का एज्युकेशन हब आहे ते. हो, हो. IT पार्क पण येण्याचे काही चिन्ह आहेत काही वर्षांमध्ये. बरोबर. सो त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक ग्रामीण भागातला विद्यार्थी आणि पालक हे एज्युकेट झाले पाहिजेत नक्कीच. आणि ते नक्कीच त्यांच्या करिअरमध्ये पुढच्या स्टेपला गेले पाहिजेत. खरंच बस. आहे. फारच छान. तुमच्या पुढच्या प्रोजेक्ट्सना ऑल द बेस्ट. थँक्यू मॅडम. जेव्हा मुलं ॲडमिशनसाठी येतात तुमच्याकडे, तर पहिला प्रश्न असा असतो की फी किती आहे? तर सर्वसाधारणपणे एका कोर्सची फी किती असते? ओके, आता जनरली हा तर माइंडसेटचा गेम आहे मॅडम, मी स्पष्ट सांगते. कारण की कसं होतं, मला असं नाही म्हणायचं की आपण डिग्रीसाठी खर्च करू नये. ऑब्व्हियसली डिग्री जर आपली चांगली असेल, चांगल्या कॉलेजमधून असेल, त्याचा बेनिफिट हा झाल्याशिवाय राहत नाही. बरोबर. पण त्या डिग्रीसोबत जर आपल्याकडे स्किल सेट नसेल तर आपल्याला चांगली कंपनी पण जॉब नाकारते. अगदी.
सो त्यापेक्षा मला असं वाटतं की साधारण आपल्या मोबाईल किमतीच्या प्राईस एवढे जर प्राइजेस असतील तर नक्कीच त्या गोष्टी केल्या पाहिजेत. इनफॅक्ट कॉलेज नंतर करण्यापेक्षा कॉलेज असतानाच कोर्सेस केले पाहिजेत, कारण त्याची कॉस्ट लाखांमध्ये नाही आहे. बरोबर. म्हणजे एखाद्या गोष्टीची प्राईस ठरलेली आहे की चला ठीक आहे, ती आपली एक ॲव्हरेज फी आहे, जसं की 1-2 महिन्याचं राहण्याचं रेंट वगैरे असेल तेवढ्या इतपत होऊन जातं. फार असं कॉस्टली पण नाही आहे, पण तो एक माइंडसेटचा भाग आहे की आज बरेच मुलं ॲपलचा मोबाईल घेऊन जातात, मार्केटमध्ये फिरतात, पण मग त्या मोबाईलमधून खरंच ती प्रोडक्टिव्हिटी आहे का आत्ता ह्या मोमेंटला? हां, तोच मोबाईल जर एखाद्या एडिटरच्या हातात असेल तर नक्कीच तो तितका प्रोडक्टिव्ह असेल नक्कीच. की त्याला चालता चालता आठवेल की नाही मला इथं हा व्हिडिओ शूट करायचा जेणेकरून माझं अर्निंग असं असं होईल. सो त्या वेळी मला बोलायचं की जर आपला माइंडसेट आहे की नाही मला पुढच्या 5 वर्षांमध्ये एक चांगलं यशस्वी IT करिअर गाठायचं आहे, तर नक्कीच इथली इन्व्हेस्टमेंट कधी वेस्ट नाही होणार. आपण नेहमी म्हणतो की एज्युकेशन कधी वायाला नाही जात. तसंच आहे की जर तुमचा माइंडसेट असेल किंवा मानसिकता असेल की नाही मला करिअरमध्ये 5 आणि त्यासाठी मोठे स्वप्न बघितले पाहिजे. म्हणजे काय की आज मी भले शून्यात आहे, पण पुढच्या 5 वर्षानंतर जर मला चांगलं पॅकेज भेटणार असेल, चांगला पगार भेटणार असेल, तर ऑब्व्हियसली माझी लाईफ सुखकर होणार आहे. खरंच आहे. माझ्या घरातले लहान मुलं, माझी वाईफ किंवा माझ्या घरातले आई वडील असेल किंवा सासू सासरे असतील, यांना एक चांगलं पीसफुल हॅपीनेस भेटणार आहे ना. पण जर आज मी फक्त 1 वर्षाचा विचार केला किंवा 6 महिन्याचा विचार केला की जरा जाऊ द्या, मला कुठे घरचे काय बोलतात, मी आपलं आरामशीर जीवन जगतोय, जसं डिग्रीमध्ये आपल्याला काही प्रेशर नसतो की चला कॉलेजला चालली जाऊ द्या, तू करा, तुमची डिग्रीवर फोकस करा, चांगले मार्क आणा, एवढंच असतं. पण खरं तर बाहेर पडल्यावर कळतं की अरे नाही, खूप रेस आहे. एक्झॅक्टली. आणि नंतर रिग्रेट होण्यापेक्षा आधीच हे विचार करून ही जर पावलं उचलली की मी वेळीच कोर्सला ऍडमिशन घेतली, म्हणजे कॉलेज करता करता, तर खूपच चांगलं आहे. एक्झॅक्टली. कारण की बाहेर पडलं ना की पहिलं तर घरच्यांचं विचारणं सुरू होतं की डिग्री झाली आता जॉबचं काय, रिलेटिव्ह बोलतात, आणि आपल्याच आजूबाजूच्या फ्रेंडला जेव्हा जॉब मिळतो त्यावेळेस आपल्याला अजून वाईट वाटतं की त्यांचं झालं, माझं नाही झालं, मग माझं का नाही झालं, याच्यावरती वर्क करण्याऐवजी मुलं डिप्रेशनमध्ये जातात. सो मला सगळ्या पालकांना, विद्यार्थ्यांना तेच म्हणायचं आहे की तुमची डिग्री सुरू असताना तुम्ही सायमल्टेनियसली डेली 1-1 आवर जरी वेळ दिला तरी तुम्ही इंडस्ट्रीचा स्किल सेट शिकूच शकता. फार असं खूप मोठं रॉकेट सायन्स असं अजिबातच नाही आहे, पण अगदी इझी असं पण नाही. त्यासाठी डेली थोडासा वेळ अलोकेट आपण केलाच पाहिजे. सो कॉस्टचा विचार हा मानसिकतेने ठरतो की एखादा मुलगा असं बोलेल की ठीक आहे, आज वडापाव मी नॉर्मल ठेल्यावर खातो, पण 5 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर हाच वडापाव मी 5 स्टारमध्ये बसून खाईल. तर ही झाली मानसिकता. सो त्याच्याबद्दल मला तेच बोलायचं की प्राइस हे मॅटर करत नाही, मॅटर मानसिकता करते की मला ते वसूल कसे करायचे. काही मुलं त्यांच्या पहिल्या पगारातून सुद्धा वसूल करतात, काही 5व्या पगारातून वसूल करतात. सो हे आपल्यावर आहे. जसं की आपण ठरवलंच की नाही मला एवढे इन्व्हेस्ट करायचे, त्याशिवाय जसं आपण म्हणतो ना की पैसा म्हणतो तू आधी काम कर आणि काम म्हणतो तू आधी पैसा हे कर, म्हणजे हे कधी असं होतच नाही. जसं आता लास्ट सेशनमध्ये मी तेच शिकवलं की लक्ष्मी म्हणते की तू आधी काम कर आणि काम म्हणतं की नाही, असं म्हणजे हे सगळं वाईस वर्स आहे. सो त्यापेक्षा मला असं वाटतं की थोडंसं आपण जर मानसिकता आपली पॉझिटिव्ह ठेवली की नाही मला माझं व्हिजन 5 वर्षांचं, तिथं मला त्या लेवलला पोहोचायचं, ते इन्व्हेस्टमेंट करायलाच होते, दिल्याशिवाय मिळत नाही. अगदी असं आहे. खरं. तर आजकाल अनेक पालक विचारतात की फुल स्टॅकपेक्षा AI जास्त फायदेशीर आहे, तर याबद्दल काय सांगाल? ओके. तर आता कसं आहे की प्रत्येकाला इझी पाहिजे, म्हणजे लाईक मला जास्त मेहनत नको आणि मला खूप पटकन जॉब हवा आहे किंवा पगार चांगला पाहिजे. खरं तर जो AI आहे तर तो AI म्हणजे एक प्रोग्रॅमच आहे, ठीक आहे. त्यासाठी सुद्धा सुरुवातीला तुम्हाला कोडिंगच यायला पाहिजे. म्हणजे मला कोडिंग नको आणि मला ITत यायचं, म्हणजे हे बिना लग्नाचं सुख मागितल्यासारखं आहे. सो त्यापेक्षा मला असं वाटतं मला असं म्हणायचं की AI मॉडेल्स बनवण्यासाठी सुद्धा तुम्हाला बेसिक कोडिंग यायलाच पाहिजे. त्यामुळे कोडिंग हे डिफॉल्ट आहे. IT मध्ये कोडिंग हे डिफॉल्ट आहे, कारण त्याच्यानेच तुम्ही काहीतरी क्रिएटिव्ह गोष्टी करू शकता. हां, जर तुम्ही टूल बेसिस करताय, समजा एखादं सॉफ्टवेअर जसं एक्सेल आहे, तर एक्सेल हे एक सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये कोडिंग अजिबात नाही आहे, पण त्याच्यामध्ये फॉर्म्युलाज आहेत. सो तुम्हाला त्या टूल बेसिस काम मिळतं, पण त्याचा स्कोप फार लिमिटेड आहे, कारण जर आज तुम्हाला एक्सेल येतं ते कुणाला पण येऊ शकतं, तुम्ही रिप्लेसेबल असू शकता. पण जर तुम्हाला लँग्वेज येते ज्याच्यामुळे तुम्ही क्रिएटिव्ह किंवा जनरेटिव्ह वर्क करू शकता, तर तुमची रिप्लेसमेंट लवकर नाही येणार. मग लँग्वेज सोबत डेटाबेस आला, त्याच्यासोबत मॅथमॅटिक्स आलं, तर मग अजून जास्त व्हॅल्यू ॲड होते. जेवढं तुम्ही क्रिएटिव्ह काम करता तेवढं जास्त तुम्हाला पगार भेटतो, कारण पगार हा जबाबदारीचा मिळतो असं मी नेहमीच म्हणते. पण ती जबाबदारी कधी घेतो आपण, की ज्यावेळेस आपल्याकडे स्किल आहे की नाही मी ही गोष्ट करून दाखवेल. तर सॉफ्टवेअर काय कोणी पण टूल कोणी पण वापरेल, जसं पॉवर BI एक टूल आहे,
ते डिझाईनच त्याच्यासाठी झालं की तुमच्याकडे रेडीमेड डेटाबेस आहे, तुम्हाला त्याचं अनालिसिस करायचं आहे आणि समोर एक डिसिजन द्यायचे. पण दॅट ते इज एक लिमिट पर्यंत राहतं, limited एक्झॅक्टली राहतं ते. दॅट इज रिप्लेसेबल की चला ठीक आहे कोणी पण ते करेल. हो, एंट्रीसाठी एक वेळ ठीक आहे की चला विदाउट कोडिंग Correct. मला IT मध्ये जायचे, तुम्ही एंट्री घेतली. हो, हो. पण तुम्ही लाईफ टाईम पॉवर BI वरती नाहीच राहू नाही. शकत का, कारण तुम्ही लाईफ टाईम एकच पगारावर कसं काय राहू शकता. बरोबर, बरोबर. तुम्हाला वाटणारच ना Upgrade की व्हायला पाहिजे. येस, तुम्हाला वाटणार ना की आज मी आरकेत राहतो तर मला 1 BHK पाहिजे, नाहीतर मग मला 2 BHK पाहिजे. स्टेडीली तुम्हाला अपेक्षा जशी हो, वाढते हो. स्वतःकडून तशी नक्कीच. तुम्हाला स्किलची पण अपग्रेडेशनची तयारी बरोबर, ठेवावं बरोबर. लागते. तुम्ही असं नाही बोलू शकत. तर त्यामुळं जर जनरेटिव्ह AI किंवा जो आपला जन AI आपण ज्याला म्हणतो, हम्म. तर तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सोबत लँग्वेज, एक डेटाबेस, मॅथमॅटिक्स हे सगळं करून मग तिथपर्यंत पोहोचायचं. तेव्हा तुम्हाला जनरेटिव्ह AI समजतो. ओके. कारण की त्याच्यामध्ये पण अशा गोष्टी आहेत की जर तुम्हाला ऑलरेडी आयडी माहिती आहे, हम्म. तर त्या आयडीचा बेटर यूज करून तुम्हाला किती कमी वेळेत आउटपुट द्यायचे हे शिकवलं जातं. त्यासाठी तुम्हाला आधी काम म्हणजे करणं माहिती पाहिजे. तुम्ही डायरेक्ट ते नाही आणि ते Coding. समजणार पण नाही. कोडिंग हे बेसिक आलंच पाहिजे या हां, सगळ्यामध्ये. लँग्वेज यायलाच Language पाहिजे. यायला पाहिजे. विदाउट लँग्वेज IT मध्ये जर एंट्री घेत असाल हम्म. तर तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी पुन्हा शिकावंच लागतं. हो. असं नाही होऊ शकत की हां तुम्ही फक्त त्याच्यावरच राहिलात, हम्म. कारण समोरची कंपनीला तेवढे एक्सपेक्टेशन आहे. बरोबर. मग तिथे तुमची तसं. ग्रोथ वाढते मग तिथे एक्झॅक्टली कुठेतरी. एक्झॅक्टली त्यामुळे बरोबर. कीप ऑन अपग्रेडिंग हा एकच नक्कीच, सिनारिओ मी नक्कीच. सांगेल. पण जर AI शिकायचं तर AI तुम्हाला डेव्हलपमेंट सोबत पण शिकता येतो, हम्म. डेटा सायन्स सोबत पण, म्हणजे कुणासोबतही तुम्ही AI अटॅच करू शकता. दॅट इज अ हेल्पिंग हँड. ओके, म्हणजे एक सपोर्टिंग टूल म्हणून तुम्ही एक Exactly. वापरू शकता AI. एक्झॅक्टली तुम्ही सपोर्टिंग म्हणून वापरा, जेणेकरून तुमची नक्कीच, प्रोडक्टिव्हिटी वाढेल. नक्कीच. की ज्या गोष्टीला तुम्हाला 10 तास लागतात ती गोष्ट कदाचित 8 तासात होईल. बरोबर, अगदी. 2 तासाचा वेळ तुमचा वाचेल. खरंय. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करता, म्हणजे तुम्ही फक्त AI शिकता असं होत नाही. असं वा, मस्त. तर आपल्याकडे एखादा कोर्स आपण ऍडमिशन घेतली तर तो 5 ते 6 महिन्याचा साधारण असतो. तर 5 ते 6 महिन्यात एवढा सिलेबस कम्प्लीट होतो का, आणि त्याच्यावर प्लेसमेंट किती दिवसात मिळते, किंवा कसं डिपेंड असतं प्लेसमेंट मिळणं? ओके. जनरली 5-6 महिने कुठल्याही गोष्टीला लागतात, कारण की त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल्स खूप जास्त आहेत. की एखादी गोष्ट आपण वरवर शिकवली तर त्याच्यामुळं आपल्याला इंटरव्ह्यूवर समोर एक्सप्लेन करता नाही येत. बरोबर. तर बऱ्याच वेळा कसं होतं की डिपेंडिंग ऑन द स्टुडंट, हम्म. की एखाद्या स्टुडंटचा IQ लेवल खरंच खूप चांगलं तर तो कोर्स लवकरही होतो. पण त्यामध्ये असं असतं की बॅचमध्ये सगळेच मुलं त्या लेवलचे पाहिजे. जर तसं नसेल तर आम्ही काय करतो की त्या मुलांना अंडरस्टँड होईपर्यंत समजावून सांगतो. बरं. कारण शेवटी आज त्याच्यासाठी ती गोष्ट नवीन आहे, हम्म. म्हणून कदाचित त्यांना ती कळत नाही आहे, पण उद्या त्यांच्यासाठी ते हॅबिच्युअल होणार आहे. हम्म. हा एक फॅक्टर आला. हम्म. दुसरा फॅक्टर असा आहे की समजा बॅचमध्ये 10-12 मुलं आहेत, हम्म. तर त्यातले किती मुलं इंटरव्ह्यू प्रिपरेशन अटेंड करतात हम्म. ह्याच्यावरून पण आम्ही बघतो. कारण की कसं होतं, काही काही मुलांना खरंच नीड आहे हो. तर ते अटेंड करणार. बरोबर. मग आम्हाला समजतं की नाही ही नीडी त्याला आहे, गरज आहे. किंवा ते प्रिपरेशनमध्ये त्यांचा एक इंथुझियाझम दिसतो की नाही रे, हा बोलतोय, इंट्रो बरोबर. देतोय, HR राऊंड हँडल करतोय, हम्म. आणि तो स्वतःहून रेझ्युमे बनवतोय, आपल्याला दाखवतोय. ह्या गोष्टी थ्रू आमच्या लक्षात येते की तो मुलगा किती इंटरेस्टेड आहे. बरोबर. कारण तुम्ही जर इंडस्ट्री पाहिली ना, तर इंडस्ट्रीमध्ये 2च प्रॉब्लेम असतात, पैसा आणि लोक. हम्म. पैसा मॅनेजेबल आहे, कुठूनही भेटतो, हो. पण लोक मॅनेज नाही होऊ शकत. हम्म. लोक आपल्याला शोधावेच लागतात. खरंय, खरंय. सो त्यामुळे जर इंडस्ट्रीला जर इन्थुजियास्टिक लोक जर आमच्या थ्रू मिळत असतील तर आम्ही ते पहिले रेफर करतो नक्कीच, नक्कीच. की या विद्यार्थ्याचा अटेंडन्स खूप चांगला आहे, या विद्यार्थ्याचं इंटरव्ह्यू प्रिपरेशन सेशन्समधला प्रेझेन्स खूप चांगला आहे, ओव्हरऑल त्याच्यामध्ये त्या सगळ्या क्वालिटीज आहेत की ज्या इंडस्ट्रीला पाहिजेत. ओके. तर आम्ही पहिले त्या मुलाला रेफर करतो, कारण त्यालाही त्या गोष्टीची गरज असते, बरोबर. आणि गरज ही त्याच्या अटेंडन्सनी किंवा त्याच्या प्रेझेन्सनी आम्हाला लक्षात येते. नक्कीच, नक्कीच. बेसिकली काय होतं की बरेच मुलं ऑनलाईनमध्ये सुद्धा करतात, हम्म. पण ते इंटरॅक्टच नाही करत. तर हा ओके. सगळ्यात मोठा पेन पॉईंट आहे, कारण जोपर्यंत इंटरॅक्शन नाही तोपर्यंत हे आम्हाला अंडरस्टँडिंगच नाही की त्यांना समजलंय किती. कितपत कळलंय. बरोबर. सो आम्ही त्यांना तेच म्हणतो की तुम्हाला समजलंय का, नसेल तर तुम्ही 10 वेळा विचारा. हम्म. त्यासाठीच एक बेस्ट प्लॅटफॉर्म आपण वापरतो, ट्रेक्टो. तर या गोष्टींचा फायदा घेतला पाहिजे, किंवा वीकली टेस्ट पण अरेंज करतो. ओके. म्हणजे वीकली टेस्टनी कसं होतं की आपल्याला वीकमध्ये जे काही शिकवलंय हम्म. त्याचा आपल्याला एक रिव्ह्यू करता येतं की बरोबर. बाबा आपल्याला 20 पैकी किती मार्क पडले, हम्म. मग आपला खरंच किती अभ्यास झाला किंवा आपल्याला किती अंडरस्टँड होतंय. बरोबर. तर हा पण एक ट्रॅक आहे. पुन्हा एव्हरी मंथ एंडिंगला प्रोजेक्ट प्रेझेंटेशन सुद्धा आम्ही घेतो वा. की 1 मंथ काय शिकलोय, त्याच्यातून हम्म. आपण काय डिझाईन डेव्हलप केलंय. नक्कीच. तर यावरती प्रेझेंटेशन्स असतात, म्हणजे मुलं ट्रेनर्सच्या समोर रिप्रेझेंट करतात. व्हेरी गुड. की- स्वतःची पण एक प्रोग्रेस कळते आपल्याला एका महिन्यात. एक्झॅक्टली. आपल्याला किती कळलं आणि कुठपर्यंत आपण प्रोजेक्ट करू हा. शकतो. तर अतिशय सुंदर, म्हणजे मी तर असं म्हणेल की जे मुलं सुरुवातीला काहीच बोलू शकत नव्हते हम्म. ते खूप चांगल्या पद्धतीने प्रोजेक्ट रिप्रेझेंट करतात, म्हणजे खूप छान वाटतं. आणि काही काही मुलं खूप चांगले सरप्राइजेस पण देतात, हो. की असं वाटतच नाही की हा करेल डे 1ला, पण हम्म. तोच मुलगा ज्यावेळेस प्रोजेक्ट रिप्रेझेंट करतो हम्म. सगळ्यांसमोर, तर त्यावेळेस ते खूप अमेझिंग फिलिंग असतं की नाही अरे ह्या मुलाचं काहीतरी होणार. असा एखादा काही एक्सपिरियन्स सांगू शकाल का? असे खूप मुलं आहेत की जसं की काही काही मुलांचं असं असतं की सुरुवातीला फार शाय फील करतात, हम्म. पण ज्यावेळेस ते प्रोजेक्ट बनवतात तर त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल आहे की आमचा एक मुलगा आहे,
तर त्यांचं कसं झालं सुरुवातीला की म्हणजे आपण एक इंजिनियर आहे, ठीक आहे, मी एक इंजिनियर आहे, मी टॉप कॉलेजमधून शिकलो आहे आणि सगळ्यांचं झालं, माझं नाही होत आहे. सो माझं त्या मुलाला पहिल्यापासून हेच होतं की अरे नाही होईल, तू फक्त पॉझिटिव्ह राहा, नाही का असं. तर ना पहिलं प्रोजेक्ट प्रेझेंटेशनमध्ये ना नाही हे झालं, म्हणजे आय थिंक 3मध्ये पार्टिसिपेशन केलं, 3मध्ये नाही झालं. म्हणजे आम्ही ना अवॉर्ड पण देतो, अच्छा. फर्स्ट 3 और 5 असं. तर ते त्याच्यामध्ये नाही आलं, पण एका ह्याच्यामध्ये त्याचं येऊन गेलं. सो म्हणजे ते असतं की आपला एखादा मुलगा जो आहे तर तो कन्सिस्टंटली इम्प्रूव्ह करतोय, पण ज्यावेळेस तो खरंच चांगला आउटकम देतो त्यावेळेस त्याला शाबासकी पण दिली पाहिजे. सो मग ज्यावेळेस आम्ही त्याला शाबासकी दिली त्यावेळेस तो त्याची जर्नी सांगतो की नाही मला वाटतच नव्हतं की मी एवढं चांगलं करेल, पण ते जमलं. मग ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ठीक आहे आज तुम्हाला नाही जमत आहे तर तुमचं व्हर्जन 1 आहे, पण ज्यावेळेस तुम्ही व्हर्जन 5ला जाल तर त्यावेळेस तुम्ही नक्कीच डेव्हलप झालेला असाल, कारण तुम्ही तुमच्या चुकातून शिकता की ह्या वेळेस चला माझ्याकडून गडबड झाली, पुढच्या वेळेस मी अजून बेटर हे करा. कारण आपण बोलल्यानंतर आपल्याला कळतं की अरे हे चुकीचं गेलं, त्यासाठी बोलणं महत्त्वाचं आहे. तर मग हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत हे दिले जातात की तुम्ही समोर या, बोला. स्टेज डेअरिंग ॲक्टिव्हिटी असते माझ्या सेशन्समध्ये की आम्ही हॉबीवरती बोला, मी काही पण सांगते त्यांना की तुम्ही आज हॉबीवर बोला, असं बोला तसं बोला. मग काही मुलं गडबडतात, घाबरतात, पण ते नंतर मला हेच बोलतात की मला खूप भारी वाटतंय आज. कुठून तरी ना एक कॉन्फिडन्स बूस्ट होतो या सर्व गोष्टींमुळे, या ऍक्टिव्हिटीजमुळे. कारण आपल्याला स्कूल कॉलेजेसमध्ये काही ठराविक मुलांना पुढे बघायची सवय असते, अगदी हुशार मुलंच पुढे असतात. आपण ना कधी गेलेलोच नसतो. पण कसं आहे ना, कंपनीच्या इंटरव्ह्यूजमध्ये 4-4, 5-5 HR समोर बसतात आजकाल. मग प्रत्येकाला 10-10, 15-15 वर्षाचा जर अनुभव काउंट केला तर तसाही तो 50 वर्षाचा अनुभव झाला. मग तर आपण किती घाबरून जाऊ. सो त्यापेक्षा आम्ही काय करतो आमच्या एंडनी की तुम्ही आमच्या समोर बोला आणि तुम्ही कितीही चुका करा, आम्ही तुम्हाला इम्प्रूव्ह करू. कारण मी स्टुडंटला नेहमी म्हणते की प्रॅक्टिस मेक्स इम्प्रूव्हमेंट्स, प्रॅक्टिस डझंट मेक परफेक्शन. ते चुकीचं आहे थॉट प्रोसेस, ते काढून टाका. तुम्ही खूप प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमच्यामध्ये सुधारणा होईल, अजून होईल, अजून होईल आणि तुम्ही चांगले इम्प्रूव्ह करून जाल. तुम्ही परफेक्ट नाही होऊ शकत, कोणीच नाही, मी पण नाही परफेक्ट. मी पण ती गोष्ट ॲक्सेप्ट करते. सो अशा पद्धतीने ओव्हरऑल जी जर्नी आहे तर त्याच्यामध्ये असं कुठलाच पॅरामीटर नाही आहे की जो स्किप केलं. प्रत्येक पॅरामीटरवरती वर्क करून घेतलं जातं, तेव्हा कुठे एवढ्या सक्सेस स्टोरी एव्हरी मंथ येतात असं. आणि तुम्ही ते उदाहरण खूप छान दिलं. व्हर्जन जसं अपडेट होतं सॉफ्टवेअरचं, तसं आपण स्वतःमध्ये सुद्धा आपलं एक व्हर्जन आपण अपग्रेड होत जातो आणि आपल्याला शेवटी कळतं की आपण त्या लेवलला पोहोचलेलो. एक्झॅक्टली. मस्त. तर हाय पॅकेज मिळवण्यासाठी नक्की कुठल्या स्किलवर फोकस केलं पाहिजे? हाय पॅकेजसाठी ॲट अ टाईम एक गोष्ट, पण त्याच्यामधले पण नंबर ऑफ प्रॉब्लेम्स खूप जास्त सॉल्व्ह केले पाहिजेत असं मला म्हणायचं आहे. अच्छा. की फॉर एक्झाम्पल की समजा तुम्हाला इंटरेस्ट आहे पायथॉन लँग्वेज शिकण्यासाठी, ओके. सो पायथॉन लँग्वेज तुम्ही शिकली, तुम्हाला सर्व माहिती झालं की तुम्हाला व्हेरिएबल कुठं वापरायचे, लिस्ट, टपल्स, फाईल कशी अपलोड करायची, रीड कशी करायची, राईट कशी, सगळं माहिती पडलं, ओके. नाव आता तुम्हाला काय करायचं आहे की प्रत्येक टॉपिकवरती तुम्हाला 50 मिनिमम 50 तरी प्रोग्राम सॉल्व्ह करायचे किंवा 15 तरी मिनिमम तेवढे तरी करायचे, जेणेकरून असा एकही प्रॉब्लेम राहणार नाही की जो तुम्हाला माहीत नाही. ओके. म्हणजे काय होईल की इंटरव्ह्यूवर तुम्हाला त्या लँग्वेजच्या डेप्थमध्ये जेवढं घेऊन जाईल तेवढं तुम्ही त्याला इझिली क्रॅक कराल. आणि जनरली इंटरनेटवरती म्हणा किंवा कुठे पण किंवा ChatGPT सुद्धा आपल्याला 10 प्रश्न तर आरामातच देईल त्या टॉपिकबद्दल. कारण आपल्याला त्या टॉपिकबद्दल माहिती असणं ही एक गोष्ट झाली, पण त्याबद्दलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याच्यासाठी कमीत कमी वेळेत मॅक्झिमम प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजेत. ओके. म्हणजे जसं की आपण म्हणतो ना की ऑलिम्पिकमध्ये पळण्यासाठी लोक खूप 5 वर्ष मेहनत करतात, खूप पळतात, तेव्हा कुठे ते सेकंडवरून हरतात, जिंकतात, जे काही आहे ते. मग जर तुम्हाला नंबर ऑफ प्रॉब्लेम क्विकली सॉल्व्ह करायचे तर तुमचं जे टायपिंग स्पीड आहे, इमॅजिनेशन आहे, थॉट प्रोसेस आहे, ते डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक टॉपिकवरती तेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. म्हणजे जे मुलं लाखांमध्ये पॅकेजेस घेतात, 12 लाख असेल, 20 लाख असेल, त्यांचे एकमेव क्वालिटी ही असते की ते फार फोकस्ड असतात. फोकस्ड म्हणजे काय की जसं माझ्या स्टुडंटला पण मी तेच सांगते की जर तुम्हाला बसने यायला 2 तास लागतात किंवा 1.5 तासाचा वेळ लागतो तर तुम्ही लॅपटॉपमध्ये नवीन बॅटरी टाका, जेणेकरून तुम्ही बसमधून जाता येता अभ्यास करा. पण तुम्ही असं म्हणू नका की माझा 4 तास वेळ फक्त यायला जायला जातो, तो मिळालेला वेळ मी कसं युटिलाइज करू हे माझा लुकआउट आहे. कारण की मला माहिती पाहिजे की नाही माझ्याकडे एवढाच वेळ आहे आणि तो मला जास्त फ्रुटफुल बनवायचा आहे. त्यासाठी नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजेत. म्हणजे मला असं म्हणजे की जगाला ब्लेम करण्यापेक्षा स्वतःवरती वर्क केलं पाहिजे, खूप गरजेचं आहे. कारण ते गरजेचं आहे. आपण चुकातून शिकतो. जेवढे जास्त प्रॉब्लेम, आणि जर नाही कळाला प्रॉब्लेम तर तुम्ही स्वतःला वेळ द्या, 24 आवर्स, 38 आवर्स किंवा जे काय आहे, तुमचा ब्रेन थोडा तरी विचार करेल
नाही का. म्हणजे कधी कधी असं होतं ना की आपल्या लाईफमध्ये काही सिच्युएशन्स येतात हो. आणि आपण हँग होतो, स्टक होऊन जातो तिथेच. पण आपण जर तुरंत रिस्पॉन्स केला की आपलं काहीतरी बिघडून जातं. हो हो हो. तीच गोष्ट जर तुम्ही 2 तासाने रिस्पॉन्ड केली तर कदाचित वेगळा जातो आणि 2 नक्कीच. दिवसांनी केलं तर आणि वेगळा जातो. अगदी खरंय. जो विचार केला त्याच्यापेक्षा नक्कीच वेगळं हो जातं. हो. तसंच आहे की कुठल्याही लँग्वेजसाठी थोडंसं थिंकिंग करणं महत्त्वाचं आहे, जे की आपण करत नाही. आपल्याला काय सवय झाली की मला येत नाही ना, मी लगेच गुगल करू, मला येत नाही मी ChatGPT करू. यामुळे थिंकिंग प्रोसेस फार शॉर्ट झाली आहे. ब्रेनला तो एक व्यायामच मिळत नाही विचार करायचा. एक्झॅक्टली. तर तो विचार करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी नंबर ऑफ प्रॉब्लेम आणि त्यानंतर प्रोजेक्ट्स. तर ह्या गोष्टी केल्या तरच हाय लेवल पॅकेज मिळतं. नक्कीच. आणि इथे सुद्धा तुमच्यासारखे गाईड करणारे लोक आहेत आपल्या हो क्लासेसमध्ये. हो, नक्कीच. ते तर आणखीनच एक चेरी ऑफ द टॉप म्हणतात ना, ती इथे गोष्ट आपल्याला मिळते. येस, कारण कोर्समध्ये. आम्ही प्रत्येक टॉपिक बद्दलचे क्वेश्चन सेट काढतो बरोबर. आणि त्या मुलांना ते शेअर करतो, हा. जेणेकरून ऍट द एंड त्यांना तो प्रश्न अननोनच नाहीये. खरंय खरंय. कारण की डीप नॉलेज प्रत्येक हा सब्जेक्टचं मिळतं. म्हणजे हे जो क्वेश्चन आहे हम्म. तर तो ह्या पोझिशनचा किंवा ह्या टेक्नॉलॉजीचा नाहीच आहे, हम्म. हा भ्रमच तुटतो मुलांचा. हो. त्यांच्या नजरेसमोरून सगळं गेलेलं असतं की अच्छा बरोबर. हा हे आहे ते आहे, अच्छा हे यातलंच आहे, हम्म. ही गोष्ट याला अशी रिलेट करते. हम्म. तर या लेवलचं जर आपण प्रिपरेशन केलं तर ओके. समोरची व्यक्ती का नाही देणार. बरोबर. अपोजिट साईडला भेळ नाही केली पाहिजे, असं मी नेहमीच म्हणते की हो. एक गोष्ट ॲट अ टाइम फोकस. Correct. जर तुम्ही पायथन सोबत जावाही करताय, C++ करताय, DSA करताय, तर तुमचं कुठंच कशात काहीच नाही होणार. हम्म. ॲट अ टाइम एक गोष्ट एकावर फोकस त्याच्यावरतीच वर्क केलं पाहिजे. नक्कीच. तीच मला बेस्ट येते हेच सांगितलं पाहिजे करून. असं. तर ज्यांच्या शिक्षणामध्ये गॅप आहे किंवा जे 2022 च्या आधी पासआउट आहेत, त्यांना IT क्षेत्रात कसं करिअर निवडताय किंवा त्यांना स्कोप आहे का पुढे IT मध्ये जॉब्स मिळवण्यासाठी? IT चा एकच रूल आहे मॅडम की स्किल सेट चांगलं असेल, स्पार्क असेल किंवा नीड असेल तर ते घेतात. कारण की एज्युकेशन आणि स्किलच्या पुढेही जाऊन नीड महत्त्वाची आहे की तुम्हाला का जॉब करायचा. बरोबर. कारण जर आज तुम्हाला नीड आहे तर समोरचा जॉब देईल आणि तो तुम्हाला स्किल पण देईल. हो. पण जर तुम्हाला ते दाखवताच नाही आली तर हम्म. त्यासाठी त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की जर तुम्हाला सांगायचे समोर की बिकॉज ऑफ सम रिझन माझा गॅप झाला, तर ते रिझन पण व्हॅलिड रिझन पाहिजे की जसं बरोबर. फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी असेल, हम्म. गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपरेशन असेल, तर ठीक आहे यामुळे माझा गॅप झाला, पण आता माझ्याकडे नॉलेज आता मला कमवायचं हे स्ट्रॉंगली सांगता यायला पाहिजे. हम्म. तो बऱ्याच confidence. वेळा काय होतं की समोरचं क्रॉस क्वेश्चन करतो ना आपण, ठीक गडबड. आहे गडबडतो. सो तसं गडबड न होऊन देता मला असं वाटतं की डेटा अनालिटिक्स असेल किंवा IT मध्ये अशी खूप कामं चालतात, हम्म. रिसर्च असेल, या सगळ्या पोझिशन्सला घेतात Okay. ओल्ड पासआउट. पण ते करत असताना की आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं स्किल सेट पण फार स्ट्रॉंग पाहिजे. हा. जस्ट इमॅजिन की आपल्यासारखी सिच्युएशन असणारे पण बरेच लोक आहेत, बरोबर. ठीक आहे. हम्म. मग त्यांच्यासमोर तर फिल्टरच नाही, क्रायटेरियाच नाही. हो. जसं की आता समजा रिलेटेडचा क्रायटेरिया लावला हो. 25-26 पासआउटचा, ओके. तर त्यांच्यासमोर तोच क्राऊड उभा राहणार हो आहे, बरोबर. ठीक आहे. हो. पण जर तुम्ही ओल्ड पासआउट आहात हम्म. तर असे खूप सारे आहेत, हम्म. प्रॉब्लेमवाले खूप सारे आहेत. हम्म. मग एवढा क्रायटेरिया जर शिथिल असेल किंवा लूज असेल तर कॉम्पिटिशन पण तेवढेच हाय असणार. नक्कीच, नक्कीच. मग तुमचं प्रिपरेशन कसं पाहिजे की तुम्ही ठीक आहे तुम्ही डेटा सायन्स करता, तुम्ही कुठलीही गोष्ट करा, बंधन त्या गोष्टीला नाही आहे, पण ती गोष्ट एवढी प्रॉपर करा की तुमचं सिलेक्शन दुसऱ्या तिसऱ्या झालंच इंटरव्ह्यूमध्ये पाहिजे. झालंच पाहिजे. बिकॉज यू आर नॉट अ फ्रेशर की तुम्हाला बरोबर. घरचे म्हणते की बाबा ठीक आहे 1-2 वर्ष तू हो. करून घे, तुझ्या करिअरसाठी युटिलायझेशन करून घे, नंतर तू कमव. हम्म. पण आता तसं नाही आहे. आता तुम्ही इमॅजिन करा ना, जर 22 आणि त्याच्या आधीचे पासआउट आहे तर आता तुमच्यावरती घरच्या जबाबदाऱ्या असतील, बरोबर. तुम्ही कदाचित मॅरिड वय असाल, वाढलेलं असतं. हा जबाबदाऱ्या किंवा आलेल्या असतात. अपेक्षा असतात ना सर्वांच्याच, नक्कीच. मुलं असतील, हो, हो. तर मग हे सगळं करून तुम्हाला IT मध्ये एंट्री घ्यायची असेल हम्म. तर पहिले तर स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे नक्कीच. की 2-3 तासाचा वेळ असेल अभ्यासाला तरच ह्या गोष्टींमध्ये आलं पाहिजे असं मला जेन्युइनली वाटतं. कारण मी असं खूप वेळा ऐकते की बऱ्यापैकी मुलांचं कसं होतं की ॲडमिशन घेतात, करतात क्लासेस, पण मग नाही मॅम मला अभ्यास होत नाही, माझे मुलं लहान आहेत, मी काय करू. मग मी त्यांना तेच म्हणते की तुम्हाला ना गव्हर्नमेंट एक्झामसारखं 18 तास अभ्यास नाही करायचा आहे, हम्म. तुम्हाला 2-4 तासच करायचा आहे, पण तो क्वालिटी वेळ द्यायचा आहे, बरोबर. पण तो डेली. हम्म. की ठीक आहे 3-4 महिने प्रिपरेशन केलं मग काय बिघडतं. खरंय, खरंय. आपल्याला 5 वर्ष तर नाही करायचं, हो. वर्षभर तर नाही करायचं, मग तेवढं तुम्ही करून घ्या ना, मग जेणेकरून तुम्हाला ते सक्सेस मिळेल. बरोबर. आणि जसं मगाशी तुम्ही सांगितलं की पुढचा विचार, पुढच्या 5 वर्षाचा विचार करून आपल्याला बरोबर या स्टेप्स उचलायच्या. बरोबर. कारण आता जर आधीच ओल्ड पास आउट आहे आणि IT सारखं क्षेत्र जे क्रायटेरिया जास्त बघत नाहीये, फक्त स्किल बघते, तर स्किलसाठी वर्क केलं पाहिजे. हो. मग जर तुम्ही तिथं फोकस्ड असाल तर तुम्हाला आपोआप कॉन्फिडन्स येतो. तुम्हाला हे म्हणायची गरजच पडत नाही की माझा होईल का नाही होईल, असं आहे ना. म्हणजे जसं की आपण अर्जुनासारखा विचार केला पाहिजे. जर गुरु द्रोणाचार्याने विचारलंय की तुला समोर काय दिसत, आपला डोळाच दिसला पाहिजे.
आपल्याला झाड नाही दिसलं पाहिजे, हो. पक्षी नाही दिसला पाहिजे, त्याचा बरोबर. डोळाच दिसला पाहिजे. फोकस तुमचा तेवढा आपला फोकस पाहिजे की नाही ठीक आहे मला हे मिळवायचं तर मिळवण्यासाठी मी हे करणार. तर ते करण्याचे 10 मार्ग तयार होतात. पण जर आपण म्हटलो ना की नाही ठीक आहे माझं होत नाही, मग माझं ह्या गोष्टींमुळे होत नाही, तर त्याच गोष्टी दिसतात. बरोबर. सो त्यापेक्षा मी ठरवलंय की हो. नाही मला आज इंटरव्ह्यूला तुमच्यासोबत यायचंच आहे, प्रियंका मॅडमच्या स्टुडिओमध्ये मला यायचंय. हो, हो. तर मी ते करण्यासाठी बाकीच्या 10 गोष्टी मॅनेज केल्या. नक्कीच नक्कीच. पण ते मी ठरवलं तर ना. तसंच आहे की ओल्ड पास आउटला सुद्धा चान्सेस मिळतात, बरोबर. पण प्लॅनिंगनी पाहिजे की ठीक आहे चला हा एक माझा प्लॅन आहे आणि त्याच्यावरती मी पुढचे 6 महिने चालणार आहे, तरच खूप होतं छान. IT मध्ये. खूप छान सांगितलं तुम्ही आता आणि गरजेचं आहे हे रियालिटी चेक देणं सुद्धा. बरोबर. जर एखाद्या मुलाला IT मध्ये यायचे आणि त्याला कोडिंगची भीती वाटत असेल तर कोडिंग शिवाय IT पॉसिबल आहे का? हा खूप ट्रिकी क्वेश्चन आहे. आपण ना त्या गोष्टीला घाबरतो जी गोष्ट आपल्याला येत नाही. बरोबर. आता मला सांगा तुम्ही 2 व्हीलर चालवता हो. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही चालवलीच नव्हती त्यावेळेस तुम्हाला काय वाटत होतं? भीती वाटत होती. है ना? का? बॅलन्स होईल का नाही, पडेल हां. का? कारण तुम्ही त्यावेळेस तिला हातात घेतली नव्हती, हो, गाडीला हातातच बरोबर. घेतली नाही. बरोबर. आता तुम्हाला जर प्रॅक्टिस करून येते चालवता, आता तुम्ही काय विचार करता? इझिली चालवतीये मी. Comfortable आहात. कम्फर्टेबल आहे. वेळेत पोहोचता हो, सगळीकडे. हो, बरोबर. हो. पण हे कधी झालं ज्यावेळेस तुम्ही शिकलात, हम्म. तुम्ही माइंडसेट ठेवला की जर मी शिकले तर मला हे बेनिफिट भेटतील. बरोबर. हम्म. तसंच आहे. IT कोडिंग शिवाय चालतं, पण कसं की ठीक आहे त्यामध्ये मग टेक्नॉलॉजीमध्ये चांगले हाय एंड टूल्स हवेत. पण जर तुम्हाला एक बेस्ट म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना एक बेस परफेक्ट पाहिजे की तुमची रिप्लेसमेंट नाही आली पाहिजे, हा. तर कोडिंग पाहिजे. करेक्ट करेक्ट. आणि शिकायच्या आधी प्रत्येकाला डिफिकल्टच वाटतं, कारण ती एक लँग्वेज आहे. जसं की मराठी एक भाषा आहे. हो. मराठी भाषा येण्याच्या आधी लहान मुलं किंवा आपणही लहान असताना आय थिंक वर्णमाला म्हणतात ना त्याला हो. का बाराखडी बाराखडी असते. हा सगळ्याच भाषांमध्ये बाराखडी आधी असते, मग आपण लिहायला शिकतो. बरोबर. तसंच आहे की जर तुम्हाला तुमच्या IT करिअरमध्ये पुढे जायचं आहे तर तुम्हाला जी गोष्ट येत नाही ते डिफिकल्टच वाटणार. आता दुसरा मुलांचा डाऊट हा असतो की मी 2 दिवसापासून करतोय क्लास मला कळत नाही. फॅक्ट हा आहे की तुम्हाला कुठल्याही लँग्वेजचा कोर कन्सेप्ट जो आहे तो समजायला एक 20-21 दिवस किंवा महिना तरी लागतो, बरोबर. आरामात लागतो. आणि ते कळाल्यानंतर तुम्हाला कळतं की हे वाक्य मला कसं जोडायचं. बरोबर. तेव्हा कुठे तुम्हाला इंटरेस्ट यायला लागतो. Correct. ठीक आहे. हो. आधी येईल काही इंटरेस्ट नाही येणार. नाही येणार. मग 2 दिवस क्लास करून बरेच मुलं म्हणतात काहीच आम्हाला काहीच कळणार कळत नाही. मग हे काहीच रियालिटी कळणार. आहे का? नाही हे रिअल नाही. त्यासाठी एक महिनाभर वेळ दिला पाहिजे खरंय, खरंय. की चला ठीक आहे हे उप्स व्हेरिएबल डेटा टाइप्स हे मला कुठं वापरायचे हे जेव्हा कळेल तर मला मोर इंटरेस्टिंग वाटेल. बरोबर. मग तुम्ही ते काम एन्जॉय कराल. त्याच्या नाही ठीक आहे मला हे बनवायचं ना याच्यामध्ये मी हे वापरतो. कुठे काय वापरायचं हे दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात शिकायला भेटतं. फर्स्ट मंथमध्ये नाही, त्यातले त्या 2 दिवसात तर काहीच नाही. फक्त इंट्रो शिकायला भेटतो की हां याच्यामध्ये हे असणार आहे. बरोबर. त्याच्यावरून आपण जज नाही करू शकत, कारण की लिटरली तुम्हाला आश्चर्य वाटेल मॅडम, माझ्याकडे 10वी पास झालेले सुद्धा मुलं आहेत, माझ्याकडे फर्स्ट इयरचे आणि 12thचे सुद्धा आहेत. बरं. ते एवढे अमेझिंग बोलतात. म्हणजे या मंथच्या इंटरव्ह्यू प्रिपरेशनमध्ये 14व्या दिवशी ज्यावेळेस मी सगळ्या मुलांचं स्टेज रनिंग ॲक्टिव्हिटी कंडक्ट केली त्यावेळेस त्या 2 मुलांना मी जाताना फक्त विचारलं की तुमचं एज्युकेशन काय. हा. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी आता 10thला आहे आणि दुसरं बोलला जस्ट मी 12th पास आउट झालं, फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं. बरं. तर बाकी सगळा क्लास सरप्राईज्ड होता, कारण तोवर त्यांना माहितीच नव्हतं की हे कुठल्या डिग्रीचे मुलं आहेत. बापरे. बट दे वेर अमेझिंग. Wow. कारण ते एकदम आमचे गुणीबाळा आहेत. ते सांगाल तसं ऐकतात, ते क्लासला येतात. जेवढं म्हणजे आपण म्हणतो ना न हरणारी गेम खेळतात की जसं की अगदी, त्यांना अगदी. माहीतच नाही की हारायचं कसं. त्यांना भीती ही माहीतच नाही. माहिती नाही. मॅमने सांगितलंय ना पुढे येऊन बोलायचं, मग मी खरंय. जाणार बोलणार. म्हणजे त्यांना काहीच नाही वाटत की मला कोणी हसेल का, मला कोणी बोलेल का. आणि दे आर डेव्हलपिंग, दे आर ॲक्च्युअली डेव्हलपिंग. हो ना. हो. सो मला हेच म्हणायचं अशीच आहे. मुलं खूप पुढे जातात actually. एक्झॅक्टली. म्हणजे हो. मी तर फक्त माझं एकच सेंटेन्स होतं की हे आपले जे आत्ताचे 2 मुलं आहेत ना हे खूप पुढे जाणार आहेत. का? कारण ते आत्ताच तयारी करतात. खरंच आहे. आणि बाकीची मुलं वॉज सरप्राईज्ड की मी म्हटलं तुम्ही नंतर जागे झालात. दे रे दुरुस्ते डोंट वरी म्हटलं, हो. पण मी जस्ट विचारलं कारण की जर ते करू शकतात तर आपण का नाही करू शकत. खरंच आहे. सो इट्स ऑल डिपेंड ऑन की आपला माइंडसेट काय, आपलं मन काय म्हणतंय. हो, खरंच आहे. आपण जर ठरवलं ना की मला IT मध्ये चांगलंच पॅकेज मिळवायचंय, आपण मिळू शकतो अर्जुनासारखं. आपण ते करूच शकतो. फक्त प्रॅक्टिस खूप पाहिजे, नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह जास्त केले नक्कीच. पाहिजे, तेव्हा कुठे आपल्याला भेटतं असं. आणि हे जे तुम्ही सांगितलं की 10वी-12वी पासून ह्याचं प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला IT मध्ये करिअर करायचं असेल तर. ऍटलीस्ट माहिती तरी पाहिजे हो, की ही नक्कीच. गोष्ट आहे काय. हो. कारण की आपण बेसिक म्हणजे नाही का ऍप्लिकेशन्स मोबाईलमधले हो, वरच्यावर पाहिलेलं असतं. अगदी, अगदी. इनडेप्थ जाऊन जर ते ऍप्लिकेशन माझ्या मुलांनी बनवलं तर आपल्याला किती मोठी गोष्ट असेल.
आणि आपण बघतो ना शार्क टँक इकडे तिकडे एखाद दुसरा मुलगा येतो, हो. किती कौतुक वाटतं मग? आपल्याला. प्रत्येक पालकांना असं वाटतं की खरं. माझ्या मुलाने तिथे जावं, अगदी, अगदी. खरं. माझ्या मुलीने ते Dream करावं. असतं ते तिकडे हां. जाणं. मग मी असं नाही म्हणणार की प्रत्येकाचेच जातील, पण ॲटलीस्ट तुमच्या नजरेसमोर तरी काहीतरी नक्कीच. क्रिएटिव्ह करतील, हो. जे काम तुम्ही एन्जॉय करू शकता खरंच आहे. असं. फक्त इंजिनिअरिंग झालेली मुलंच आय-टी क्षेत्रात येतात का बाकीच्या फील्डची किंवा बाकीच्या स्ट्रीमची सुद्धा मुलं येऊ शकतात आय-टीमध्ये? 60% लोक नॉन टेक्निकल आहेत. अच्छा. ओ. 60% क्राऊड हा नॉन आय-टी आहे. बरं. का? कारण आय-टीचं लॉजिकच असं आहे की जर तुम्हाला स्किल सेट, तुमच्याकडे नॉलेज आहे तर तुम्ही आमचं काम करा. जसं मी म्हटलं, डिग्री आणि स्किलच्या पुढे जाऊन आहे नीड. बरोबर. ज्याला नीड आहे तो स्किल शिकतो, हो. डिग्री नंतर असते. हम्म. सो त्यामुळे 60% लोक बाहेर म्हणजे अदर डिग्रीचे वेगळ्या आहेत. streams आहेत. सो हां. असं काहीच नाही आहे की फक्त इंजिनिअरिंगसाठीच आय-टी बनले, असं बिलकुल नाही. नाही आहे. आय-टीमध्ये प्रत्येक हर एक तऱ्हेची मुलं येऊ शकतात, त्यांचं करिअर करू शकतात आणि ते पुढच्या लेवलला निघूनही जाऊ शकतात. सो तो सगळ्यात मोठा गैरसमज आहे तो काढला पाहिजे. हम्म. थोडंफार सोपं जाणं हे खूप स्वाभाविक आहे हम्म. इंजिनिअरिंगच्या मुलांना, कारण दर सेमिस्टरला एक्झाम असतात, हो. 12-12 पेपर्स असतात, बरोबर. प्रॅक्टिकल असतात, तर हो. त्यांना ते सवय असते तेवढ्या प्रेशरची. हो. तर ही एक गोष्ट त्यांना हेल्प नक्की करते. नक्कीच. हो. पण ह्याचा अर्थ हा होत नाही की BCA MCAची मुलं आय-टीत जाऊ शकतात, तेही जाऊ शकतात. फक्त अंतर एवढंच आहे की त्यांना त्या गोष्टींची सवय नसते. बरोबर. पण जर आपण ठरवलं 6-8 महिन्यात, ठीक आहे, एखाद्या मुलाला 6 महिने लागले, दुसऱ्याला 8 महिने थोडा लागतील, जास्त वेळ लागू शकतो एवढंच होतं फक्त. हम्म. जास्त वेगळं काहीच घडत नाही. हम्म. पण माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये हे आलंय की माझ्याकडे येणारे जे नॉन टेक्निकलची मुलं आहेत ना मॅडम, ते लिटरली ना खूप गुणी आहेत. म्हणजे आम्ही काही म्हणजे त्यांना समजून सांगितलं, शिकवलं की बाळा नाही आपल्याला असं करायचं, ते तसंच करणार. ओके. दे डोंट हॅव इगो, हो. दे डोंट कारण हॅव दॅट त्यांची इगो. पार्टी कोरी असते ना पूर्ण. एक्झॅक्टली, दे डोंट हॅव दॅट इगो की नाही हो. ठीक आहे मॅमनी सांगितलेलं मग आपल्याला हम्म. करायचं. आणि ते खूप इझिली टॉप मोस्ट कंपनीमध्ये चांगल्या पॅकेजला प्लेसही होऊन गेलेत. सो मला एवढंच म्हणायचं की जर मी किंवा माझी टीम जर 2-3 मिनिटात बोलून हे जर जज करू शकते एवढ्या 5-6 वर्षांच्या अनुभवातून, 12 वर्षांच्या अनुभवातून, की नाही ठीक आहे आपल्याला हे करायची गरज आहे, तर थोडंसं आपण ऐकलं पाहिजे की नाही हो. ठीक आहे अरे लोक अनुभवाने बोलतात. हो, नक्कीच. कारण की माझा असा अनुभव आहे मॅडम की ज्या कंपन्या आम्ही आधी रिकमेंड करतो ना मुलांना की जे त्या नाकारतात, हम्म. त्याच कंपन्यांना 5व्या इंटरव्ह्यू नंतर जायला रेडी होतात अच्छा. की ओके. ठीक आहे मॅम बरोबर बोलत होत्या की मी इथं जाऊ शकतो, ते माझी ही नंतर कॅपॅसिटी. कळतं पण. हां, पण त्याच्यानंतर ते 5 कंपनीमध्ये फेल झालेले असतात. हम्म. मग ते आमच्याशी बोलतात की मॅम तुम्ही बरोबर सांगितलं होतं, तुम्ही ही कंपनी रिकमेंड केली होती, ही पोझिशन बरोबर होती. मी तेव्हा नाही म्हटलं आता मला रेफर करा. कारण तो एक्सपिरियन्स बोलतो ना तुमचा एक्झॅक्टली. त्या फील्ड आणि तो रोड मॅप पण दिलेला असतो की ठीक आहे यार तुम्ही स्टार्ट करा, पुढे बरोबर जाऊन मग तुम्ही अशा पद्धतीने अपग्रेड करा आहे. असं. तर मार्केटमध्ये अनेक असे इन्स्टिट्यूट आहेत की जे कोर्सेस IT कोर्सेस ऑफर करतात, पण प्लेसमेंट मिळत नाहीत त्यांना. पण आपला पुणेरी पॅटर्न हा या सगळ्यांपेक्षा कसा वेगळा आहे? खूप चांगला प्रश्न विचारला कारण हा क्वेश्चन आमच्या टीमला डेली ऑलमोस्ट विचारला हो जातो. ना. पहिली गोष्ट आहे IT पार्क. हम्म. आणि IT पार्कचा आम्हाला कसा फायदा होतो ते मी सांगते. ओके. बेसिकली इफ इट इज अन IT पार्क हम्म. तर आमचे कॉल जनरली एंटरटेन होतात. अच्छा. पीपल डू एंटरटेन अस की लाईक यू आर टॉकिंग फ्रॉम IT पार्क, काहीतरी व्हॅल्यू असेल. हो. आणि ज्यावेळेस आमचे सक्सेसफुल टाईप होतात आम्ही ती व्हॅल्यू किंवा ती क्वालिटी देतो सुद्धा. हम्म. की समजा ॲज अन ऑर्गनायझेशन जर एखाद्या कंपनीला चांगले रिसोर्सेस हवेत, हो. तर माझे जे ट्रेन झालेले मुलं आहेत तर हम्म. त्यांना मी ते इझिली देते, नक्कीच. शेअर करते आणि त्यांना त्याचा फायदा सुद्धा होतो. बरोबर. सो दे आर बिट मोर इंटरेस्टेड की आम्हाला पुणेरीतून हायर करायचं आहे. हम्म. रिसेंटली देर आर सम कंपनीज हुज आर कनेक्टिंग विथ अस Okay. की नाही यार यू आर रिअली डुईंग फंटास्टिक वर्क, आम्हाला तुमचे कॅन्डिडेट्स हवेत. ग्रेट. तर ह्या गोष्टी आहेत, हे एक पहिली USP आहे. हम्म. दुसरी ही आहे की जे काही आम्ही प्रोव्हाइड करतोय हम्म. ऑब्विसली त्याच्यामध्ये एक डिफरन्स हा आहे की जे इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जाणार आहे हम्म. की कॅन यू शेअर युअर स्क्रीन अँड कॅन यू परफॉर्म दिस टास्क, तर हो. तो टास्क सॉल्व्ह होण्याच्या कॅपॅबिलिटीचं नॉलेज इथून आम्ही देतोय. ओके. कारण आम्ही त्या लेवलचे इंटरव्ह्यू अरेंज करतोय. हां. जर असं झालं की इंटरव्ह्यूमध्ये टास्क मिळालाय आणि मी ते त्या लेवलचं शिकवलंच नाही, हो. तर ऑब्व्हियसली माझा मुलगा तिथं प्लेसच नाही Fail होऊ होणार. शकणार. बरोबर. इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी की त्या लेवलसाठी मला प्रिपरेशन करून घ्यायचं, तर माझा करिक्युलम प्लस माझं नॉलेज डिलिव्हर करणारा व्यक्ती त्या लेवलचा हवा. नक्कीच नक्कीच. सो त्यासाठी आय डू हॅव अ प्रोसेस अनालिस्ट हो. की ज्याचं काम आहे की जे काही रेकॉर्ड झालंय सेशन ते हम्म. पूर्ण एंड टू एंड व्हेरीफाय करा. ओके. ॲज पर स्टँडर्ड किंवा ॲज पर माझ्या गाईडलाईन्सने ते डिलिव्हर होतंय का. हम्म. कारण पैशापेक्षा महत्त्वाचं आहे मला प्रत्येक स्टुडंटचा पालकाचा वेळ, नक्कीच. की ज्यांनी एवढ्या विश्वासाने माझ्यामध्ये हो. इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तर ती कुठल्याच कंडिशनमध्ये वेस्ट नाही झाली पाहिजे, व्हायलाच नाही पाहिजे. खरंय, खरंय. तो वेळ हा फ्रुटफुल पाहिजे की ठीक आहे माझ्या विश्वासावरती एवढी इन्व्हेस्टमेंट केली हो. तर प्रत्येक दिवस तेवढी क्वालिटी डिलिव्हर होतीये.
आणि त्यानंतर तो मुलगा घडतोय आणि मग तो प्रॉपर ठिकाणी प्लेस होतो, ह्याच USPचं. कारण हे माझ्यासाठी खूप मॅटर करतं. वा. म्हणजे मी जर तुम्हाला स्पष्ट भाषेत सांगायचं झालं तर माझे सातत्य जर मी बोलली तर मागच्या 3 वर्षांमध्ये असं एकदाही झालं नाही की मी सॅटर्डेचं सेशन मिस केलं. अच्छा. म्हणजे सॅटर्डे इंटरव्ह्यू प्रिपरेशन सेशन मी स्वतः घेते. असतंच म्हणजे ते दर असणारच. Saturday. म्हणजे ओके. काहीही होऊ द्या, ओके. माझं लेक्चर हे YouTube लाईव्हला असतं. म्हणजे Great. दिस इज कॉल्ड ॲज अ कन्सिस्टन्सी. खरंच आहे. आणि अगदी. माझी टीम माझं रिफ्लेक्शन आहे. मी जशी आहे, जशी क्या बोलते, बात. जसं सांगते, त्या एनर्जीने माझी टीम काम करते. क्या आणि काही टीम मेंबर असे आहेत की त्यांची सुद्धा सुट्ट्या नसतात. म्हणजे आपण ज्याला कॅज्युअल लीव्ह बॅलन्समध्ये जाणार म्हणतो ना, तर अशा कॅज्युअल लीव्ह सुद्धा मला कॅरी फॉरवर्ड करावं लागतात दरवर्षी. किती लकी आहे तुम्ही, म्हणजे असे एवढी लोकं. चांगली टीम मिळाली आहे. आणि खरंच म्हणजे जे आपण पेरतो ना ते उगवतं असं म्हणतात, हां. तसं तुमची कंपनीचं पुणेरी Exactly. पॅटर्नचं तसंच झालेलं आहे. कारण माझं व्हिजन हे आहे की प्रत्येकाने माझ्यासारखं फायनान्शियली हो. इंडिपेंडंट बनावं. प्रत्येकाने माझी रेप्लिका असावी की नाही, Correct. त्यांनीही सुद्धा त्यांच्या करिअरमध्ये एक स्टँडर्ड लाईफ जगावं. त्यांनी नक्कीच. फायनान्शियली स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत आणि त्यांच्या करिअरमध्ये एवढं पुढे निघून जावं की त्यांच्या करिअर जर्नीमध्ये जो कोणी येईल त्याला प्राऊड फील व्हावं की हा माझा विद्यार्थी होता. नक्कीच, नक्कीच. त्यांचे शिक्षक असतील, त्यांचे पालक, त्यांचे रिलेटिव्ह कोणी असेल, त्यांना तसं वाटतं. दॅट इज व्हॉट आय सी की इथून पुढच्या 5-10 वर्षांमध्ये माझं हेच व्हिजन आहे. वा, मस्त. खूपच छान. तुमच्या या करिअरसाठी किंवा आणि तुमच्या या पुणेरी पॅटर्नचं जे तुम्ही कोर्सेस मुलांना घडवताय त्याच्यामधून खूपच छान काम करताय तुम्ही. जसं आपण मगाशी बोललं की 1 वर्षाची तुमची सर्व्हिस असते. म्हणजे मुलांना तुम्ही जॉब रेकमेंडेशन्स देतात, करिअर गायडन्स किंवा या सगळ्या गोष्टी चालू असतात, सर्व्हिस देतात. तर जर 1 वर्षात जर नाही मुलांना प्लेसमेंट मिळाली तर तुम्ही कसं त्यांना फॉलोअप घेता किंवा काय असते पुढे प्रोसिजर काय असते? ओके. आता 1 वर्षामध्ये पण जर प्लेसमेंट नाही झालं तर त्याला काही ठराविक कारणं असतात. ओके. एकतर तो ऑनगोईंग कॉलेजचा विद्यार्थी आहे की त्याला कॉलेज कंप्लीट करायचे आणि त्याच्यानंतरच जॉब मिळू शकतो किंवा कॉलेज अलाउच करत नाही. आता काही कॉलेज आहेत जसं की आमचं ट्रिनिटी कॉलेजसोबत टाईप आहे, तर ओके. तिथल्या प्रिन्सिपल सरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही लास्ट इयरच्या मुलांना बिंदास्त जॉईन करून घ्या ऑर्गनायझेशनमध्ये, आमच्या फुल परमिशन्स आहेत. ओके. पण काही कॉलेज असे आहेत की ते लास्ट इयरमध्ये सुद्धा सोडत नाही मुलांना की तुम्ही कॉलेजच अटेंड करा, अटेंडन्स अच्छा. इज मस्ट. ओके. सो दे कॅनॉट कम अँड डू द क्लासेस. ओके. सो ते एक रिझन आहे. कधी असं पण होतं की काही लोक रिलोकेट होतात किंवा त्यांचे प्रेग्नन्सी इश्यूज होतात काही बरोबर. वुमन्सचे, तर त्यामुळे त्यांचा प्लॅन पोस्टपोन होतो. या केसमध्ये त्यांच्या प्लेसमेंट सर्व्हिसेस आम्ही नेक्स्ट ज्यावेळेस ते अवेलेबल होते त्यावेळेस आम्ही होल्डवर ठेवतात तुम्ही हां ते. किंवा ओके. आमच्याकडे अशी मुलं येतात ना फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, तर त्यांना आम्ही त्याच प्लेसमेंटच्या सर्व्हिसेस कॅरी फॉरवर्ड करून देतो अच्छा. की ठीक आहे तुम्ही नंतर या. ओके. जेव्हा आता- जॉईन करणार तेव्हा परत तुम्हाला हां. त्या सर्व्हिसेस. हां, तर हे काही झाले एक्झाम्पल्स हम्म. की या पद्धतीने बरेच मुलांना विदिन अ इयरमध्ये एक्सपेक्टेड असून पण मिळत नाही. बरोबर. दुसरी गोष्ट अशी आहे की काही मुलं अशी आहेत की त्यांना सगळे सणवार करायचे असतात. जसे की आता यात्रा जत्राचा माहोल आहे, मग मला प्रत्येक यात्रा करायची आहे, जायचं आहे, मग ते एवढं जातात आणि रिटर्न येत नाही. हो. म्हणजे क्लास संपला रे संपला की जसं तुरुंगातून कैदी मोकळा होतो तसं गावाकडे जातात तसं आणि रिटर्न जातात. येतच नाही. वा. लिटरली माझ्या टीमला अशा गाईडलाईन्स आहेत सपोर्ट टीमला की तुम्ही आउटगोईंग कॉल करून त्यांना बोलवा. अच्छा. इनफॅक्ट वी डू हॅव पॅरेंट्स नंबर की बरं. त्यांना पण फोन जातो की तुम्ही का नाही येते, आता तुमचा क्लास ओके. संपला, हां. इथपर्यंत गोष्टी. म्हणजे अगदी पर्सनल लेव्हल पर्यंत तुम्ही Exactly. टच मध्ये असता मुलांच्या एक्झॅक्टली, कारण पेरेंट्सच्या. तरच ती क्वालिटी आहे ना शेवटी. हो, ॲट द एंड हो. आपण क्वालिटीचा पैसा पे खरंय, करतो. खरंय. सो त्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे कसं होतं की मला हेच म्हणायचं की तुमचा क्लास जर 4-5 महिन्यांचा आहे तर तुम्ही तो क्लास संपल्यानंतर इमिडिएटली प्लेसमेंटसाठी पुढे जावा. खरंय. तुम्ही जर त्याच्यामध्ये जर यात्रा करत बसलात तर ती दरवर्षीच येणार आहे. आय टी करिअर दरवर्षी नाही येते बरोबर. कारण तुमचा गॅप होणार आहे. नक्कीच. सो गॅप न करता ॲटलिस्ट तुम्ही सिरियसली त्या गोष्टींना करा. आणि काहीच नाही, म्हणजे मी तर तुम्हाला स्पष्ट सांगेल, ॲव्हरेज मुलं 2-3 इंटरव्ह्यूमध्ये फेल होऊन 3ऱ्या-4थ्या इंटरव्ह्यूमध्ये प्लेस होतातच मॅडम. पण ते तिथपर्यंत जातात हो. की जर एखादा विद्यार्थी बारामतीचा आहे, तो बोलला की नाही मला बारामतीत जॉब पाहिजे, तर बारामतीत खरंच आय टी कंपन्या आहेत का? नाही आहेत. नाहीये. त्या कंपन्या पुणे आणि मुंबईसारख्या मेट्रो बरोबर. सिटीजमध्ये, Correct. तर ते करणं गरजेचं आहे. एखादा कोल्हापूरचा मुलगा आहे, त्याने आयडियली मुंबईला गेलं पाहिजे, पुण्याला गेलं पाहिजे किंवा ज्या ज्या ठिकाणी आय टी कंपनी तिथे इंटरव्ह्यूला गेलं पाहिजे. बरोबर. जर तो म्हटला की नाही मला नाही जायचं, तुम्ही जवळची कंपनी द्या. हम्म. कंपन्या सांगलीला नाही आहेत, कोल्हापूरला नाही बरोबर आहेत, आहे. बरं असतीलही, हम्म. पण तेवढ्या हायली पेड देणाऱ्या नाही आहेत ना. बरोबर. आज त्या कंपनीला माहिती आहे की मी कोल्हापूरमध्ये, कॅन्डिडेट कोल्हापूरमध्ये, त्याचे एक्सपेन्सेस कमी आहेत, ऑब्व्हियसली कॉम्प्रोमाइज करावं लागतं. जसं वर्क फ्रॉम होम जॉबमध्ये खूप कमी पगार हो, भेटतो, हो, हो. त्यांना माहिती आहे राहायचे खायचे पैसे जाणार नाहीत, बरोबर आहे. मग आम्ही का देऊ जास्त? हम्म. जर तुम्हाला लक्झरियस लाईफ, बघा मेट्रो सिटीमध्ये एक लाईफ आहे, हो. आज एखाद्याला वर्क फ्रॉम होममध्ये 5 लाख जरी भेटले ना, हो, हो. तो काय आयुष्य जगणार आहे हम्म. प्रॅक्टिकली? हम्म. म्हणजे माणसाला जगण्यासाठी काय पाहिजे?
की चला वाईफसोबत एकदा गार्डनमध्ये जाऊ, मॉलमध्ये जाऊ, मुलांसोबत खेळू, बरोबर. हे असतं ना. एवढंच basic. हे लाईफ खरंच गावाकडे ग्रामीण भागात मिळतं का? नाही. नाही ना. मग त्यामुळे जर तुम्हाला चांगलं बेटर लाईफ जगायचं आहे, पैसा येतोच आहे प्रत्येक ठिकाणी, त्यासाठी तुम्हाला मेट्रो सिटीजमध्ये यायलाच लागेल. खरंय. आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला तेवढे हायली पेड जॉब भेटतील, यासाठी गाव सोडलं पाहिजे. आपण म्हणतो ना तुम्ही मॅडम, थोडं ना बाउंड्रीच्या बाहेर किंवा एक आउट ऑफ बॉक्स थिंकिंग केलं पाहिजे इथे. राईट. आपण नेहमी म्हणतो ना की जर तुम्हाला यशस्वी व्हायचं तर तुम्ही 300 किलोमीटर लांब या घरापासून. हो. मोठे मोठे उद्योजक तेच सांगतात. हो. कारण तुम्ही तिथेच एखादी नोकरी किंवा बिझनेस केला तर तुम्हाला लिमिटेशन येतात. कारण नक्कीच. माणूस काय म्हणतो, याच्याकडून का विकत घ्यायचं, हां. याला का जॉबला हो, घ्यायचं. हो. त्यापेक्षा तुमचं काम ओळखेल, तुमचं नाव नाही, हे करण्यासाठी लांब यायला लागेल. खरंय, खरंय. सो त्यासाठी माझं जेन्युअनली हेच म्हणणं आहे की जर तुम्हाला खरंच बेटर करिअर हवं असेल तर मेट्रो सिटीजमध्ये ज्या टॉपच्या कंपन्या आहेत त्याच्या इंटरव्ह्यूजला आपण गेलं पाहिजे. आणि त्या सुद्धा गोष्टी विदिन इयरमध्ये खूप, म्हणजे मी तर म्हणेल मोर दॅन सफिशियंट आहे. हो ना. तो आणि कालावधी. इव्हन जरी तुम्ही बारामती किंवा कोल्हापूर किंवा ग्रामीण कुठेही. भागात राहत असाल तरी सुद्धा पुणेरी पॅटर्न आता तिथपर्यंत पोहोचतंय. बरोबर. सो तिथे सुद्धा कोर्सेस करून तुम्ही त्यांच्याकडून मुलांकडून सगळं प्रिपरेशन तर करून घेतात ना तिकडे Obviously. इंटरव्ह्यूचं, आणि त्यानंतर तुम्ही मेट्रो सिटीज अप्लाय करूच शकता. एक्झॅक्टली. पण मेट्रो सिटीमध्ये जायला मला एसटीने मी कशी जाऊ, मी बसने कसा जाऊ. कारण तर पहिली तयार असतात. मग आत्ता आपण खरंच कॉलेज मोडला नाहीये ना. आज आपल्याला तो विचार 4 केला. पैसे चांगले कमवायचे खरंय, खरंय. तर आपण इंडिपेंडेंटली गेलं पाहिजे किंवा ॲटलीस्ट घरच्या फॅमिलीला घेऊन तरी गेलं पाहिजे. नक्कीच. कारण त्याशिवाय आपण ते लाईफ नाही जगू हो, शकत. हो. म्हणजे जुन्या काळात कसं होतं मॅडम की ज्यावेळेस मी डिग्रीला होते, हम्म. माझ्यासाठी 11वी-12वीचं कॉलेज, इंजिनिअरिंगचं कॉलेज हे फार दूर होतं. हम्म. एनिवेज आय हॅव टू गो देअर, की तिथे जायचंय, हॉस्टेललाच राहायचंय. बरोबर. सो इनडायरेक्टली आय डेव्हलप्ड, हो. मी डेव्हलप तो एक झाले. माइंडसेट तुम्ही तयार केला ना हां. त्यावेळेस. सो मला मेसचं खायचंय हे माझ्यासाठी ऑप्शनच नाहीये नक्कीच, की मला हो. तेच खायचंय. हो, हो. नाव व्हॉट इज हॅपनिंग की प्रत्येक ठिकाणी म्हणजे गावागावामध्ये कॉलेजेस झाल्यामुळं हम्म. मुलं एवढ्या कम्फर्ट झोनला आहेत की मला कॉलेजही तिथेच, मला क्लासही तिथेच, मला बाहेरच नाही पडायचं. बरोबर. पण असं नाही करायचं ना. जर आपल्याला जॉब हवाय तर आपण तिथपर्यंत गेलं पाहिजे, खरंय. इंटरव्ह्यू दिला पाहिजे. कारण ॲडमिशनच्या आधी प्रत्येकाला जायचं असतं, हो, हो. पण नंतर मग नाही जायचं मला. सो असं नाही केलं पाहिजे. हम्म. विदिन अ इयर प्लेस होणं ही खूप नॉर्मल गोष्ट आहे. त्यामुळं असं कधी होतच नाही की इयरच्या नंतर मुलं जागे झाले असं. आपला आता एपिसोड संपत आलाय, पण इतका सुंदर माहिती आपल्याला आजच्या एपिसोडमधून मिळाली आहे ना की खरंच एखाद्याला जर स्वप्न बघायचं असेल तर ते बघावं माणसाने, आणि कन्सिस्टन्सी ठेवावी आपल्या कामामध्ये, आणि कोर्सेस जॉईन करावे. जसं 10वी-12वी पासूनच जर तुम्ही IT क्षेत्रात पुढे जायचं असेल तर हे फाउंडेशन आहे तुमचं 10वी-12वी पासूनचे कोर्सेस. तर नक्कीच पुणेरी पॅटर्नमध्ये हे सगळे कोर्सेस अवेलेबल आहेत, आणि आता ते कोल्हापूर आणि बारामतीसारख्या ठिकाणी सुद्धा सुरू होत आहेत. तर नक्कीच त्याचा लाभ घ्यावा सर्व विद्यार्थ्यांनी, सर्व पालकांनी. आणि मॅडम, थँक्यू सो मच आजच्या एपिसोडमध्ये आलात आणि खूप छान इन्साईट आपल्या सर्वांबरोबर शेअर केली त्याबद्दल. नक्कीच मॅडम, मला खूप छान वाटतंय आज की आज या प्लॅटफॉर्मवरती येऊन मला बोलायची संधी मिळाली. थँक्यू. खूप सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत मला पोहोचता येते हो. आणि विशेष करून पालकांचा विश्वास मला जो संपादन करता येते तुमच्यामुळे, ही खरंच खूप मोठी संधी. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि तुम्हाला IT सुद्धा कुठला कोर्स करायचा आहे किंवा कुठल्या स्ट्रीममध्ये जायचं आहे त्याबद्दल सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. मॅडम किंवा मी रिप्लाय द्यायचा प्रयत्न करू. आणि पियू द स्टोरी टेलर या YouTube चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर ते जरूर करा. धन्यवाद.